नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते बघूया। त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी सोयाबीन, 2 मध्यम आकाराचे कांदे व टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, खडे मसाल्यामध्ये घेतलेला आहे लवंग, काळी मिरी व दालचिनी, 3 चमचे मीठ घेतलेले आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, लसूण व अद्रक बारीक करून घेतलेला आहे। आता गॅसवरती एक मोठे पातेले ठेवले आहे व त्यामध्ये घेतलेले आहे पाणी। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये घालूया 2 चमचे मीठ व आता आपल्याला सोयाबीन गॅसची फ्लेम मोठी ठेवून शिजवून घ्यायचे आहे। तर आता आपले सोयाबीन शिजलेले आहे, तर आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचे। तर या पद्धतीने मी झाऱ्याच्या साहाय्याने सोयाबीन काढून घेतले। सोयाबीन मी सर्व एका जाळीमध्ये काढून घेतले व त्यावरती थंड पाणी घालून घेतले। आता आपल्याला सोयाबीन मधील पाणी काढून घ्यायचे आहे, तर या पद्धतीने मी पिऊन यातील सर्व पाणी काढून घेतलं। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये घेतले 1 चमचा तेल। आता हे सोयाबीन आपल्याला मंद आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचे। आता आपले सोयाबीन परतून झालेले आहे। आता मी गॅसवरती दुसरी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घेतले 4 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातली मोहरी, जिरे, खडे मसाले, कढीपत्ता, आलं व लसूण घातलं। आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं। आता हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये घालूया कांदा, तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर यामध्ये घालूया हिरवी मिरची, टोमॅटो व टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। आता यामध्ये घालूया हळद, काश्मीरी लाल मिर्च, मीठ व थोडीशी कोथिंबीर व मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये जाऊ नये यासाठी यामध्ये घालूया थोडंसं पाणी व मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालूया सोयाबीन व मिक्स करून घेऊ। सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। सोयाबीन चांगले मिक्स झाल्यानंतर यावरती ठेवूया झाकण। तर 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढून घेऊया। तर आता आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। तर यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।